कोण आहे? अदिती, अगं मी दुमण्या आहे का घाबरायला? एक तर आधी बिबट्याचा आवाज काढायला शिक. या आवाजाने दुमण्या काय? ती मीरा पण घाबरणार नाही. राहू दे, ते दोघं लहान आहेत आणि स्वीट आहेत, त्यांना घाबरवणार पण नाही मी. मग मला का घाबरवतेस? कारण तू त्या दोघांपेक्षा लहान आहेस. मी लहान आहे? इथे पोरखेळ तू करतेस आणि मला लहान म्हणतेस. मी आता सांभाळणार आहे तुला, काळजी घेणार आहे तुझी. बघ, तू टॉवेल विसरलास ना, मी घेऊन आले तुझ्यासाठी. अगं मी घेतलाय टॉवेल. का म्हणजे? ते डरे हिरो टॉवेल विसरतो आणि मग हिरोईनला सांगतो घेऊन यायला, तसं सांग ना मला. आदिती, तुला काय झालंय? काय झालं म्हणजे? प्रेम आलंय. तुला माहितीये ना आपण आपल्या घरात आहोत. हो. सिड, मला काल मानाचं पान मिळालंय की नाही, आणि तात्या म्हणालेत ना मी या घरचीच आहे, या घरची जबाबदारी आहे माझ्यावर. हो, मग ही जबाबदारी अशी टॉवेल देऊन पार पाडणार आहेस का? तुझ्यावर प्रेम करून. अदिती, तुला खरंच काय झालंय आज? जाणीव झाली. सिड, तू तुझ्या घरचे इतकं करतात माझ्यासाठी, मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करायलाच हवं ना. हे बघ, काय करायचं ते मी ठरवलंय. तू बाहेर ये, सांगते मी तुला. अदिती, तुला जे काही करायचंय ते या गावात करणं शक्य नाहीये. म्हणजे ते सुगंधी कॅन्डल्स लावणं किंवा रॉक सॉल्टच्या पाण्यामध्ये पाय बुडायला लावणं. हो, माहितीये तू देसी बॉय आहेस, मातीतला आहेस, म्हणून मी सुद्धा गावच्या मातीतल्या गोष्टी करायच्या ठरवल्या. तू बाहेर तरी ये, सांगते मी तुला सगळं. अदिती, तू बाहेर जा, मी चेंज करून येतो लवकर. पण लवकर असेल, मी खूप एक्साइटेड आहे आजच्यासाठी. जा तर, आलो लगेच. ओके. झालं का? आलो 2 मिनिटात. 2 मिनिटं? एसिड एवढा वेळ नाही थांबणार आहे मी 3 म्हणायच्या आत तयार हो. अगं काय हट्टपणा आहे? 1 2 3. अगं आदिती, अगं काय चाललंय हे? आणि हसतेस काय? घरात आहोत ना आपण, तू प्लीज बाहेर जा. ते किती छान लागतोस. अगं काय चाललंय हे? मी ना ठरवलंय, माझ्या मॉम डॅडचं नातं सुधारण्याबरोबर आपलं नातं सुद्धा स्ट्रॉंग करायचं. अदिती, आपलं नातं ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, अजून स्ट्रॉंग करायचं. त्यासाठी काय केलं पाहिजे? आज आपण दोघं बाहेर जाऊया आणि मोबाईल नाही घ्यायचा. हा का? का? कारण मला कोणाचाही डिस्टर्बन्स नकोय. फक्त आपण दोघंच, तू आणि मी. कॅमेरा घे, मस्त गावात फिरूया, एकमेकांबरोबर वेळ घालवूया, फोटोज काढूया, आठवणी तयार करूया. आणि काय हवं? आणि घरच्यांना काय सांगू? लहान आहेस का तू? होणाऱ्या बायको बरोबर बाहेर जातोय सांग. अजून काय सांगणार? चल. असा येऊ टॉवेलवर? पॅन्ट तर घालू दे. मी 10 पर्यंत मोजते, पटकन आवर. 1 फिर तर. 2 3 4 5 6 7 8 9 10. जाऊया. चल. आज इतका छान का दिसतोस? तू सोबत आहेस ना म्हणून.
हे काय घेतलंयस? सरप्राईज आहे, नानी काकीने दिले. बघू. सरप्राईज आहे ना, असं दाखवायचं असतं का? तू चल ना पटकन. सर्वांना महत्वाची सूचना, कोणी घराबाहेर पडू नका. गावात नरभक्षक बिबट्या शिरला आहे. परत बिबट्या आला का? बापरे, बिबट्याच्या पायाचे ठसे. आप्पा, बापू, सिद्धू भाऊ. अरे जागा काय झालं? अहो आप्पा, अहो आपल्या गावात बिबट्या शिरला. बिबट्या ते बघा, पायाचे ठसे. आपल्या घराजवळ पण गेला. अरे बापरे, अहो बाई, इतक्या जवळ. माझी ऐश्वर्या, गोठ्यातल्या काही म्हशी. बापू काका, अहो मी गोट्यातच झोपलो होतो. सगळे व्यवस्थित आहे. बरोबर. गावात नरभक्षक बिबट्या शिरलाय. तो शेतवाडीच्या बांधावर दिसला होता. कोणी घराबाहेर पडू नका. आपल्या घराच्या जवळून गेलाय म्हणजे आपल्या सीसीटीव्हीत दिसलच. हा, चला आपण बघू. हो हो हो, चला 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 लवकर. चल आत ये. सगळे आले ना, घरातच थांबा आणि लहान पोरांना खोलीतच ठेवा. हो आप्पा. सगळे दरवाजे खिडक्या लावल्या का? हो, आदिती कुठे गेली? आदित्य तिच्या खोलीत झोपली असेल. हा, झोपू द्या झोपू द्या, उठवू नका तिला. तिच्या आईबाबांची काळजी घ्या, त्यांना सवय नाही या सगळ्याची. एक मिनिट. ही गाडी कसली फिरते? हे काहीतरी ते अनाऊन्स करतायत. काय म्हणतायत ते? काही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काळजी करू नका, आम्ही चेक करून येतो. हो, पण काय चेक करणार आहे तुम्ही? ते कळलंच आता. आप्पा, गाडी गेली आता. गावात बिबट्या आलाय का? काय? इथे बिबट्या येतो? हे गाव आहे की जंगल? तो तरी काय करणार ना. माणसांनी पैशासाठी झाडं तोडून जंगलात कारखाने बांधले, त्याचं घर हिसकावून घेतलं. आता तुम्हीच सांगा, तो तरी कुठं राहणार ना. येतो अधून मधून. हो, तुम्ही आम्हाला का घाबरवताय? इतके सहज कसं बोलताय तुम्ही? अहो आम्हाला सवय आहे त्याची. नेहमीच येतो बिबट्या. अहो बिबट्याच काय, लांडगा, कोल्हा, तरस सगळे येतात इथे. हे सगळे इथे खरंच येतात की तुम्ही आम्हाला घाबरवताय? अहो खरंच येतात. काल रात्री बिबट्या आपल्या घराच्या बाहेरून गेलाय. बाहेर ठसे पण आहेत. चला दाखवतो लगेच. नको. इथे आला होता बिबट्या? मी सीसीटीव्ही फुटेज बघतो. मग कळेल बिबट्या आलाय की नाही. हो. हो माय गॉड, मिलिंद, अरे कसलं गाव आहे? इथे बिबट्या घरात येतो? घरात नाही येणार, बाहेरून गेलाय. अहो बाहेरून गेलाय म्हणजे घरात घुसूच शकतो ना. नाही घुसणार. आता का म्हणून विचारा. आम्ही त्याला घरात घुसूच देणार नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या खोलीत निवांत बसा. इथे बिबट्या घरापर्यंत पोहोचलाय, निवांत कशी बसू? अरे का बस, खरंच बिबट्या यायचं तुझ्या आवाजाने. नाही तर देशमुख साहेब तुम्ही उभे का? बसा ना. नाही नको असू दे. अदिती,
अगं आत काय करतेस आणि किती वेळ असं बाहेर उभं करून ठेवणार आहेस त्यांना? ये ना बाहेर लवकर. अगं हसतेस काय? त्यांचंच घर आहे आणि त्यांनाच बाहेर उभं करून ठेवणार आहेस का? ये लवकर बाहेर. देशमुख साहेब, हे शेतही तुमचंच आहे, हे घरही तात्याने बांधून दिलं, तुम्ही कधी येऊ शकता. अहो हो, पण तुम्हाला असं बाहेर थांबवून एवढ्या वेळ आधी ती आतमध्ये काय करते तेच कळत नाहीये. देशमुख साहेब चहा घ्या हो. अहो नाही नको, असू द्या. घ्या हो. आदिती कुठे? हाय आत, फार गोड येतो त्या. पण एवढ्या वेळ आतमध्ये काय करते? ते आता बाहेर आल्यावर बघाच म्हणजे कळेल. होतच आलंय. एवढ्या वेळ काय करते आतमध्ये? हिला बाहेर काढल्याशिवाय ही काय बाहेर येणार नाही. अदिती, अगं बाहेर ये लवकर. शेतामध्ये विंचू येतो, साप येतो, अगं बिबट्या पण येतो. अहो साहेब, मस्करी काय करता? खरंच बिबट्या येईल. हो नाही हो, तसं नाहीये काय, मी तिला घाबरायला बोललो. अहो खरंच साहेब, गावात बिबट्या शिरलाय. मी आता मार्केटमध्ये गेलो होतो, गावात गाडी फिरत होती, बिबट्या आला म्हणून. कुणीही घराबाहेर पडू नका. खरंच? हो. धनी, कशी दिसतीये म्या? आत्ता का बोलवलं सासूबाईंनी? तुम्हाला काय बोलल्या का? नाही, काहीच नाही. ऐका, बाहेर बिबट्या आलाय, त्याचा फायदा करून घेऊया आपण. अगं इथे बिबट्या आला म्हणून काळजी वाटते, त्याचा फायदा कसा होणार आपल्याला? अहो बाहेर बिबट्या आलाय म्हणजे कोणालाही बाहेर जाता येणार नाहीये, त्याचाच तर फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला. पण कोणतरी घराच्या बाहेर गेलंय. कोण 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 कोण? ते नाही आठवत आहे मला. अगं नानी, काल बाहेर पडले असतील, आज सगळे आपापल्या खोलीतच आहेत. मी काय म्हणते, आज सगळ्यांना आपापल्या खोलीतच थांबावं लागणार आहे. आधी तिच्या आई बाबा पण त्यांच्याच खोलीत आहेत. तर मी काय म्हणते, आपल्याला जे मिशन सुरू करायचं आहे ना, ते आजपासूनच आपण सुरू करूया. एकाच खोलीत इतका वेळ थांबल्यावर आपोआपच त्यांचं प्रेम वाढेल आणि भांडण मिटेल. पण भांडण कोणाचं झालंय? नानी, तुम्ही थांबा आणि काय होतंय ते पहा फक्त. आणि हो, कुणाला काय बोलू नका. नाही. ताई, छान संधी आहे. आत्ता सगळ्यांना कळेल बिबट्या से दहशतीने फैलाता प्यार भी पैदा कर सकता है. हाय, वाह पल्लू का की क्या डायलॉग मारा है. बिबट्या येतोय वाटतं. काय? अगं आता रत्ना काय बिबट्या काय म्हणतेस? हो बरोबरच म्हणाले मी, बिबट्याच आहेत ह्या. त्या बिबट्याची घराच्या बाहेर दहशत आणि ह्या बिबट्याची घराच्या आत दहशत. मी आल्यावर शांत व्हा लगेच. नाही रत्नाका, बाहेर बिबट्या आला ना, त्याच्याच विषयी बोलत होतो. हो ना? हो. कळतंय मला, तुमच्या सगळ्यांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि काय ग, बिबट्याबद्दल काय बोलायचंय? तो काय घरात येणार आहे की काय? येईलही, पण त्याच्या पायाचे ठसे नाही तू म्हटणार. म्हणजे तुला मी बिबट्या वाटते? नाही हो, तुम्ही बिबट्यापेक्षा काही कमी नाही. तुम्ही इतक्या खमक्या आहात की बिबट्या तुम्हाला पाहून पळून जाईल. तुम्ही आहात ना, तर आम्हाला काही काळजीच नाही. पण मला आहे बाई काळजी या घराची, खूप काळजी आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांकडे चौफेर नजर असते. ए ताई, काही काय बोलतेस ग? रत्नाका, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. ए जा ग, आपापल्या खोलीत जा आणि सांभाळून राहा. रत्नाका, तुम्ही देखील खोलीत जा आणि आराम करा ना. मी नाही. तुम्ही करा आराम, घराकडे लक्ष नको ठेवायला. बिबट्या घरात घुसला तर? मोठ्या बाई बोलतायत ना, त्या अगदी बरोबर बोलतायत. आपण जाऊ आपापल्या खोलीत.
मोठ्या आहेतच लक्ष ठेवायला. सेड, इकडे तिकडे काय बघतोयस? गावात बिबट्या शिरलाय. मी आता मार्केटमध्ये गेलो होतो, गावात गाडी फिरत होती, बिबट्या आला म्हणून. कुणीही घराबाहेर पडू नका. कसला विचार करतोयस? नाही कसलं नाही. सीड, कुठे लक्ष आहे तुझं? माझ्याकडे बघ की. सुंदर दिसतेस. हो ना, मग बघ ना माझ्याकडे. मला असं शेतातल्या रोमॅन्टिक डेटवर कधीपासून यायचं होतं, म्हणून हे सगळं प्लॅन केलं आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. तू इथे ये, इथे खाली बस आणि ऐक माझं. अरे नाही, खाली नको, मी उभाच राहणार. त्याची नजर पडली तर काय खरं नाही. काय? कोणाची नजर? अगं, गावकऱ्यांनी बघितलं तर बरोबर वाटणार नाही ना, म्हणून. सीड, जरा बघ, आजूबाजूला कोणीच नाहीये. तू ऐक ना माझं. हा, तर तू ना शेतकरी असतो म्हणजे? आहेच मी शेतकरी. हो रे, तू ऐक तर माझं. तर तू थकून भागून दमून काम करून इथे येतोस आणि मस्त या झाडाखाली बसतोस. ये. नाही, बसणार नाही मी इथेच उभा राहणार. काय प्रॉब्लेम काय तुझा? आदिती, अगं ते गवत टोचतं ग. शेतकरी आहेस ना तू? सवय नाहीये तुला? नाही, आहे ना सवय. ते हा, अगं बरेच दिवस झाले मी शेतात आलो नाही, म्हणून काही कळत नाहीये. जाऊ दे ना सगळं, चल आपण जाऊया. चल. नाही, तुला उभं राहायचंय ना, तू उभं, आपण घरी नाही जायचं. तर काय म्हणत होते मी? सो तू थकलायस आणि तू माझी इथे वाट बघतोयस आणि मी ते बघ तिथून येते. एवढं लांबून? नाही प्लीज आदिती, तिकडे जाऊ नकोस. हे लांब आहे. हो लांब आहे, तिकडे जाऊ नकोस प्लीज. नाही, तू असं नाही ऐकणार. मी तिथे जाणार आणि ते म्हणणार आलेच मी. आदिती, अगं ऐक माझं. आदिती प्लीज, तिकडे जाऊ नको प्लीज. अगं परत ये प्लीज. धनी, धनी, हे बघा, भाकर तुकडा खाऊन घ्या. विच नाही, काय म्हणाल्या होत्या त्या ताई? वाईच. हा, भाकर तुकडा खाऊन घ्या वाईच. पाणी पण प्या वाईच. भूक लागली असेल ना वाईच? पोटात अन्नाचा कण पण नसेल वाईच. तुम्ही खाऊन घ्या. वाईच राबत असत या उन्हात अनात. बैल, नांग, भात, पेरणी कष्ट करत असत या. तुम्ही खाऊन घ्या. मी पण बोलत काय बसले? या बसा, खाऊन घ्या. अवधनी, या की, बसा. हे घ्या. नाही, मीच भरवते तुम्हाला. वाईच. हे घ्या. कसं झालंय? छान आहे. धनी,